पोलीस स्टेशनने तुम्हाला ही बातमी आली ना आपल्याकडे बातमी, एसपी कडून आलेली बातमी. एसपी कडनं तुम्हाला बातमी आली. हा हा. तो अर्धवट व्हिडिओ. मग एसपी साहेबांना तुम्ही विचारलं नाही का साहेब आता पूर्ण आणि व्हिडिओ ही कुठे? जय शिवराय भावांनो. तर जसं की मी व्हायरल व्हिडिओ दाखवला, पण काही गोष्टींची सत्यता तपासण्यासाठी आपण न्यूजवाल्यांना पण कॉल केला. तर न्यूजवाल्यांना कॉल केल्यानंतर जय महाराष्ट्रवाल्यांनी काय न्यूज टाकली होती ना, एकदा ती बघून घ्या. म्हणजे धडधडीत इथे जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवाले असं म्हणतायत ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये किंवा जी रेकॉर्डिंग मी आता टाकली की त्यांना एसपी साहेबांकडनं पण म्हणजे हे आलं, माहिती आली, तो व्हिडिओ आला. असं दाखवलं गेलंय की चिखल्या गावातल्या त्या महिलेने स्वतःचे कपडे फाडून घेतलेत किंवा दुसऱ्या त्या बाईने कपडे फाडलेले आहेत, असं त्या बातमीमध्ये दाखवलंय. एक मिनिट. हॅलो, पण सर ऐका ना, हा, आम्ही तर असं नाही सांगत आहोत ना की तिने स्वतः कपडे फाडले. नाही ती बातमी बघा एकदा तुम्ही. त्या बातमीमध्ये असं दाखवलंय की व्हिडिओमध्ये ती बाई कपडे फाडून घेतीये आणि ती दुसरी भाऊजाई पण कपडे फाडते तिचे. ह्या व्हिडिओची हा, मग तिच्या वहिनीनेच तिचे कपडे फाडलेत ना. तिच्या वहिनीनेच कपडे फाडले तिचे. हा, त्या व्हिडिओची सत्यता तुम्ही तपासली? तुमच्याकडे काही आम्हाला पोलिसांकडनं मिळालेल्या रिपोर्ट नुसार असं समजलंय हा. की तिची जी वहिनी होती हा, तिनेच तिचे कपडे फाडलेत. ओके. मग पोलिसांच्या सत्यतेचा रिपोर्ट हा. तुमच्याकडे आहे का? FIR आहे आमच्याकडे तिच्या विरोधात, जो आहे ना तिने बहिणीच्या विरोधात केलेला तो FIR मध्ये तर मी उद्या उठून तुमचंही नाव घेईल मॅडम की तुम्ही माझे कपडे फाडले म्हणून. पण मग आम्ही काय करायचंय आता असं तुमचं तुम्ही म्हणणं आहे? तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला का तो? मी आहे ना, मी स्वतः तुम्हाला टॅग करून एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये तो पूर्ण व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तुम्ही त्या कशावर महिलेचे टाकलाय? मी माझ्या वॉलवर टाकलाय, तुम्हाला टॅग पण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हो, तुमचं- हा आता तुम्ही तुमचं ID सांगता मला. चेतन उद्धव शेवाळे. चेतन आहे. कुठे? फेसबुक, व्हॉट्सअप? फेसबुक फेसबुकला चेतन उद्धव शेवाळे. ओके. ज्याच्यामध्ये आम्ही काय करू आता? ज्याच्यामध्ये ना, नाही तुमच्या फक्त संपादकांना सांगा की ते दोन्ही व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये जो 2 व्हिडिओ टाकलेत ना मी एक मिनिट थांबा. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार साहेब. तुम्ही जो व्हिडिओ टाकलाय ना, जो एक तिचे कपडे तिची भाऊजाई फाडतानाचा, हो. तर त्याच्यामध्ये मी ती पूर्ण सत्यता पण दाखवलेली की ते 2 व्हिडिओ आहेत पूर्ण, एक व्हिडिओ नाही येतो. हा. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये ती जी बहीण आहे जिचे कपडे फाटलेले ती बसलेली दाखवलेली आहे, कपडे फाडलेले असताना. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती पुढे जातीये तेव्हा ती जी भाऊजाई आहे ती तिचे कपडे सावरतीये. आणि त्या व्हिडिओमध्ये असं मग दाखवलं गेलं की ती भाऊजाईच कपडे फाडतीये म्हणून. तर मग ह्या व्हिडिओची सत्यता आपण तपासली का? मी तर दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत. बरोबर. आता आमच्याकडे असं आहे की हे जे सगळे अशा पद्धतीतले जे व्हिडिओ वगैरे येतात ना, ते पोलिसांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हा. येतात. हे काही कोणी आम्हाला तुमची माणसं किंवा तुमच्या अपोजिशनची माणसं पुरवत नाही. तर पोलिसांकडून जी इन्फॉर्मेशन येते त्याच्या बातम्या बनतात. हो, पण आम्हाला आम्ही असे कोणाचे ऐकून बातम्या बनवत नाही. बरं, तुम्हाला कोणत्या पोलिसांनी ही बातमी दिली मला कळेल गोष्टीची का? नोंद असते. नाही, ठीक आहे ना. त्या तुम्हाला या बातमीची- कोणत्या पोलीस स्टेशननी बातमी दिली मला कळू शकेल का? कोणत्या? पोलीस स्टेशननी तुम्हाला ही बातमी एसपी आली ना आपल्याकडे हा? बातमी, एसपी कडून आलेली बातमी. एसपी कडनं तुम्हाला बातमी आली, हा हा. तो अर्धवट व्हिडिओ. मग एसपी साहेबांना तुम्ही विचारलं नाही का साहेब आता आणि पूर्ण ही व्हिडिओ कुठे? बातमी म्हणजे तुम्ही आता आमचा चॅनल बघताय, चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. हा पण सगळ्याच चॅनलने हीच बातमी लावली आहे. हा, पण साहेब पण ठीक आहे ना, मग तुमचं चॅनल ऐकून घ्या ना साहेब. तुमचं चॅनल मी बघतो याचा अर्थ मला तुमच्यावरती विश्वास आहे, मी त्या विश्वासू माणसालाच कॉल करेल ना. डेफिनेटली. पण मी म्हणूनच तुम्हाला म्हटलं ना की आमचं तुम्ही चॅनल बघताय याचा आनंद आहे आम्हाला. फक्त पण ही बातमी सगळ्याच चॅनलने सेम बातमी नाही, लावली. काही हरकत नाही साहेब. मी फक्त कॉमन व्हिडिओ आणि कॉमन इन्फॉर्मेशन चर्चा करायलाच मी टाकलेलं आहे. तुम्हाला कॉल केलाय. फक्त एकच विनंती, मी तुम्हाला टॅग करून एक पोस्ट टाकलेली आहे. माझी आयडी मी मॅडमांना सांगितलेली आहे. एकदा तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि वाटल्यास तर मग ती तशी पण बातमी लावा ना मग, की बाबा पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे. द्या ते. ठीक आहे, हो हो. चाल ते काळजी बघा, घ्या. त्यांनी आयडी सांगितले ना, ते बघा काय. चाल.
म्हणजे याचा अर्थ अर्धवट माहिती टाकून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायचं काम बुलढाणा एसपी ऑफिस, एसपी साहेब नाही कारण त्यांच्या मागे कामं असतात कदाचित ते नसतील, पण एसपी ऑफिसकडनं मग हा व्हिडिओ असा अर्धवट कसं काय जाऊ शकतो हे एकदा एसपी साहेबांना आपल्याला विचारायचं आहे भावांनो. तर बुलढाण्याच्या एसपी साहेबांपर्यंत हा एकदा व्हिडिओ पोहोचवा, कारण याच्यावरती खूप गंभीर ॲलिगेशन लागू शकतं. कारण त्या अर्धवट व्हिडिओमुळे पुन्हा एकदा द्वेष पसरलाय आणि जिथं आपल्या एका बहिणीचे कपडे फाडले गेलेले आहेत ते वेगळे आरोप लावतायत की ते स्वतःचे कपडे फाडून घेत आहेत आणि तेच मुद्दामून आरोप लावतायत. अशी अर्धवट माहिती सोशल मीडियावरती प्रसारित होते. न्यूज मीडियावरती त्या बातम्या लावल्या जात आहेत. मग ह्या न्यूज मीडियावाल्यांनाही विचारायचं आपलं काम आहे, आपल्या एसपी साहेबांना विचारायचं काम आहे, कारण न्यूज मीडियावाल्यांनी तर एसपी साहेबांकडे बोट दाखवलं. मग आता एसपी साहेबांनी सांगावं की नेमकी तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाठवून मीडियावाल्यांना काय करताय किंवा तुम्ही पाठवली की नाही. हे सगळं सत्य समोर यायलाच पाहिजे भावांनो, कारण ह्या अर्धवट व्हिडिओमुळे दोन समाजात तेढ निर्माण व्हायचं कामं होत आहेत. मग तेच काम हे मीडियावाले करतायत का एसपी ऑफिसवाले करतायत हे जनतेसमोर येऊ द्या, एवढीच मी विनंती करेल. बाकी याच्या आधी पण मी एक पार्ट 1 टाकला होता, तो पार्ट 1 बघून घ्या, त्याच्यानंतर इथे या. कारण कोणत्याही प्रकारचा जातीला बोलण्याचा माझा हेतू नाही आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्याचा माझा हेतू नाही. फक्त आणि फक्त जनतेसमोर सत्य यावं हा एकमेव हेतू माझा आहे भावांनो. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आणि एकदा विचारा बुलढाण्याच्या पण एसपी ऑफिसला जाऊन किंवा जय महाराष्ट्र किंवा जे असे न्यूज चॅनलवाले आहेत ज्यांनी ती अर्धवट माहिती लावली आहे त्यांनाही जाऊन विचारा. जय शिवराय.